This conference will now be recorded. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरिओम। परमपूज्य ब्रह्मीभूत ब्रह्मविद्वर स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा आपल्या आध्यात्मिक साधनेला उपयोग व्हावा या दृष्टीने आपण मागोवा घेत आहोत। गेल्या वेळेला आपण पाहिलं की स्वामीजींची एक अभूतपूर्व अशी काश्मीरची यात्रा झाली। या यात्रेमध्ये दोन प्रामुख्याने गोष्टी स्वामीजींच्या बाबतीत घडल्या। एक म्हणजे मातेचं झालेलं प्रत्यक्ष दर्शन आणि दुसरं म्हणजे भगवान शिवांचं झालेलं दर्शन। या दोन्ही दर्शनांबद्दल एक ध्वनीच्या माध्यमातून झालेलं दर्शन आहे। भवानी मातेचं दर्शन क्षीरभवानी मंदिरामध्ये ध्वनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष कोणाची तरी संवाद केलेल्या प्रकारानुसार संवाद रूपाने देवीचं दर्शन झालं। पण अमरनाथच्या यात्रेमध्ये अमरनाथच्या मंदिरासमोर प्रत्यक्ष शिव भगवानांचं दर्शन तिथे स्वामी विवेकानंदांना झालं। या दोन्ही गोष्टी स्वामीजींनी स्वतःच्या मुखातून नमूद केलेल्या आहेत। स्वामीजींच्या अनुभूती किंवा चैतन्याच्या ज्या कक्षा होत्या त्या कशा रुंदावत गेल्या याबद्दल आपल्याला फारसं समजणार नाही, कारण तो प्रांत आपला नाही। स्वामीजी ज्या क्षेत्रामध्ये विहार करत असत त्या क्षेत्रामध्ये आपलं पाऊल सुद्धा पडू शकत नाही, इतकी उच्च अवस्था स्वामीजींची होती। त्यामुळे या दोन दर्शनांमधल्या कोणत्या दर्शनांनी कोणता बदल कसा झाला याबाबत आपण फक्त अंदाज बांधू शकतो। अंतर्भूत झालेला बदल, अंतरंगामध्ये स्वामीजींच्या झालेला बदल आपल्याला तितका समजू शकणार नाही, पण स्वामीजींच्या बहिरंगामध्ये झालेला बदल मात्र सर्वांच्या ध्यानामध्ये येत होता। काश्मीरची यात्रा संपवून स्वामीजी जसे बेलूर मठाकडे कलकत्त्याला परतले तेव्हा सगळ्यांच्या एक लक्षात आले की स्वामीजी अतिशय अबोल झालेले आहेत। स्वामीजी फारसं बोलत नव्हते आणि त्यातल्या त्यात अधिक अधिकार असणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या पैकी एक स्वामी ब्रह्मानंद होते। या ब्रह्मानंदांच्या लक्षामध्ये मात्र आलं की कोणत्या अवस्थेमध्ये सध्या स्वामीजी आहेत।
आपल्या खोलीमध्ये स्वामीजी एकटे बसत. कोणीतरी येऊन सांगत असे, स्वामीजी जेवणाची वेळ झाली, जेवण लावू का? स्वामीजी होकार देत जेवण आणलं जात असे, पण काय जेवलो याचं स्वामीजींना काहीच भान नसे. जेवताना सुद्धा स्वामीजींची सेवा करण्यासाठी जे शिष्य होते ते मध्येच स्वामीजींना सांगत, स्वामीजी आपण जेवत नाही आहात. किंवा स्वामीजी एखादा पदार्थ वाढला नाही म्हणून विचारत असत, तेव्हा कुणीतरी सांगत असे की स्वामीजी तो वाढला होता, तुम्ही खाऊन सुद्धा टाकला, तुमच्या लक्षात नाही आलं. अतिशय चेहऱ्यावर एक धीर गंभीर शांतता होती स्वामीजींच्या. स्वामीजी शांत होते, अबोल होते, आणि अर्थातच स्वामीजींच्या चेहऱ्यावर असणारं तेज हे पाहून स्वामीजींना स्वतःहून काही प्रश्न विचारावा इतकं धाडस कुणाकडे संपूर्ण मठामध्ये नव्हतं. ब्रह्मानंदांच्या लक्षात आलं, स्वामी ब्रह्मानंदांच्या, की स्वामीजी कोणत्या अवस्थेमध्ये आहेत. त्यांनी सगळ्या शिष्यांना बोलून घेतलं, गुरुबंधूंना बोलून घेतलं आणि सांगितलं, हे पहा, नरेंद्रनाथ वेगळ्या अवस्थेमध्ये आहेत. तेव्हा कृपा करून जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल, बोलण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा कपर्दिक सुद्धा देवाचं नाव काढू नका. कारण देवाचं नाव काढल्यानंतर स्वामीजी तत्काळ समाधीमध्ये जाण्याची शक्यता आहे. तेव्हा जितकं जमेल तेवढं संसाराबद्दल बोला. आणि मग स्वामीजींना मुद्दाम होऊन त्यांचे गुरुबंधू आणि शिष्य कोणत्या तरी सांसारिक गोष्टीच्या चर्चेमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असत. कारण त्या प्रयत्नांनी स्वामीजी या प्रतलावर त्यांच्याबरोबर राहू शकतील याची त्यांना खात्री होती. याला अधिकार असं म्हणतात. एक विशिष्ट गोष्ट आलेली लक्षात, म्हणजे एक ती अशी होती की सगळ्यांच्या लक्षात आलं, स्वामीजींचे डोळे लाल झालेले आहेत. अशी परिस्थिती असताना स्वामीजींचे लाडके शिष्य शरदचंद्र चक्रवर्ती ढाक्याहून कलकत्त्याला आले होते आणि त्यांनी विचारलं, स्वामीजी आहेत ना, दर्शन घेऊ ना? गुरुबंधूंनी बाजूला घेऊन सांगितलं, बोला त्यांच्याशी, कारण कोणाशी काही बोलत नाहीयेत, काही कारणी सांगत नाहीयेत, तुम्हाला जमत असेल तर बघा. थोडा लाडका शिष्य होता म्हणून ते येऊन बसले, स्वामीजींच्या खोलीमध्ये आले. स्वामीजींनी स्वागतापर सुद्धा शब्द बोलले नाहीत. दरवाजा उघडला आणि परत आपल्या ठिकाणी येऊन स्वामीजी बसले. जवळच्याच खुर्चीवर शरदचंद्र चक्रवर्ती बसले आणि आता संभाषण होईल, थोड्या वेळाने होईल, स्वामीजी माझ्याकडे बघतील, मग मी त्यांना काहीतरी विचारेन, अशी अपेक्षा बाळगून शरदचंद्र चक्रवर्ती बसले होते. पण स्वामीजी जिथे होते तसेच होते. कोणतीही हालचाल नाही, कोणताही शब्द नाही, चेहऱ्यावर अतिशय गंभीर चेहरा, लाल झालेले डोळे. शेवटी धाडस करून शरदचंद्र चक्रवर्तींनी विचारलं, स्वामीजी? उत्तर नाही. स्वामीजी? उत्तर नाही. थोडा आवाज चढून विचारलं स्वामीजी, आणि एकदम कुठून तरी जागा झाल्यासारखं स्वामीजी म्हणाले, हा बोल मुला, काय म्हणतोस? म्हणाले, स्वामीजी काय झालंय? बोलत नाही आहात, चेहऱ्यावरचं तुमचं हास्य लोपलेलं आहे, धीर गंभीर आहात. आपल्याला वाईट वाटत नसेल तर मला सांगू शकाल का? आणि ताडदेशी स्वामीजी उद्गारले, शरद, तुम्हा कुणाचा दोष नाही रे.
अमरनाथला गेल्याचं निमित्त काय झालं, तो शिव जो डोक्यावर येऊन बसलाय तो उतरतच नाहीये, 6 महिने होत आले. शिव डोक्यावर बसणे याला किती पुण्य लागतं आणि याला किती साधना लागते, याचा ज्यांनी थोडासा पातंजली योगसूत्राचा अभ्यास केलाय त्याच्या लक्षात येईल. कैक जन्मांच्या पुण्याईची फलद्रुपता म्हणून असा एखादा महाभाग, मनुष्यानां सहस्रेषु काचिद यतति सिद्धये सिद्धानाम अपि, कृष्ण भगवान आपल्याला सांगतात, अर्जुना रे, लाखो लोकांमधले काही थोडे प्रयत्न करतात आणि प्रयत्न केलेल्या लोकांमधले काही थोडे माझ्यापर्यंत येऊन पोचतात. उपासनेच्या अभ्यासामध्ये प्रगती करत असताना त्याचा विस्तार इतका मोठा आहे की उपासनेच्या अनेक प्रतलांवरून साधकाला पुढे जावं लागतं. ही सारी प्रतल पार केल्यानंतर परमेश्वराच्या पदस्पर्शाने पुनीत किंवा पावन झालेली जी बुद्धी अंतःकरण आहे, हे अंतःकरण पुन्हा जेव्हा भगवंताच्या अनुकंपा स्वरूपाने सगळ्या विश्वाचा विचार करायला लागतं, त्यावेळची अवस्था फार वेगळी आहे. संभाषण पुढे न्यायचं म्हणून शरदचंद्रांनी विचारलं, स्वामीजी ऐकलं आपण अमरनाथला गेला होता. स्वामीजींनी फक्त हुंकार भरला. शरदचंद्रांनी विचारलं, स्वामीजी असं ऐकून आहे मी की तिथे पोहोचल्यानंतर निरभ्र आकाशामध्ये काही पक्षी दिसतात, शुभ्र कबूतर दिसतात, हे खरं आहे का आणि यातला काही आपल्याला अनुभव आला का? स्वामीजी चटदिशी म्हणाले, हो. भगवान महादेवांचं दर्शन झाल्यानंतर माझी नजर जेव्हा आकाशाकडे गेली तेव्हा 3-4 शुभ्र कबूतर उडताना दिसली, जी तुम्हा आम्हाला दिसू शकत नाहीत, कारण ज्याच्या साधनेची एकाग्रता अशा पातळीला पोहोचलेली आहे की त्या चैतन्याला सगुण रूपामध्ये दृग्गोचर व्हावं लागतं, त्यांना मात्र अशी कबूतर, असं निरभ्र आकाश अमरनाथ सारख्या पवित्र ठिकाणी दिसतं. आपल्या लक्षात येईल तीर्थक्षेत्रांचं महत्व इथं दडलेलं आहे. संभाषण पुढे चालू ठेवायचं म्हणून शरदचंद्रांनी एक विचित्र प्रश्न विचारला. हा स्वामींच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे, आपण त्याची चर्चाही केलेली आहे. पुनश्च एकदा प्रश्न विचारला गेला. शरदचंद्र म्हणाले, स्वामीजी पिशाच्य असतं का हो? स्वामीजींनी उत्तर दिलं, अर्थातच. शरदचंद्र म्हणाले, काही लोकांचा विश्वास नाही, काही लोकांचा विश्वास आहे, काहींना दिसतं, काहींना मग दिसतच नाही. स्वामीजी म्हणाले, या विश्वामध्ये असंख्य तारे प्रचंड वेगाने प्रदक्षिणा करतायत, तुला माहिती आहे? शरदचंद्र म्हणाले, नाही. तुला दिसतंय? शरदचंद्र म्हणाले, मला दिसत नाही, ऐकू येत नाही, त्या ताऱ्यांबद्दल मला काहीच कल्पना नाही. तुला कल्पना नाही म्हणून ते अस्तित्वात नाहीत असं आहे का? ज्या ताऱ्यांच्या आणि आकाशगंगेच्या भ्रमणांबद्दल स्वामीजी बोलत होते, हा 1898चा काळ होता. आज ॲस्ट्रोफिजिक्सच्या विकासानुसार आपल्याला माहिती आहे की या गॅलेक्सीमध्ये, या संपूर्ण आकाशगंगेच्या बाहेर सुद्धा असंख्य आकाशगंगा
ज्या आकाशगंगेमध्ये पृथ्वीसारखा ग्रह हा साधारण वाळूमध्ये असणाऱ्या वाळूच्या एका कणापुरता दिसेल, अशी व्याप्ती असणाऱ्या आकाशगंगा एका दुसऱ्यावर आदळतात. त्या आदळण्याने येणारा प्रकाश या सूर्यप्रकाशाच्या 450 पट अधिक तीव्र असतो. आणि या अशा दोन असंख्य परिमाण असणाऱ्या आकाशगंगा एखाद्या कोणत्या तरी कृष्णविवरामध्ये, ब्लॅक होलमध्ये निघून जातात आणि त्या संपूर्णपणे गिळल्या जातात. अशा डार्क मॅटर यांनी हे विश्व भरलेलं आहे. यापैकी आपल्याला काहीही कल्पना नाही, याबद्दल आपल्याला काहीही ज्ञान येऊ शकत नाही, कारण आपली इंद्रिय तोकडी पडतात. म्हणून त्यांचं अस्तित्व नाही असं होत नाही. म्हणून स्वामीजी म्हणाले पिशाच्य जरूर असतं. पुन्हा एकदा स्वामीजींनी त्यांना उदाहरण म्हणून सांगितलं की माझ्याच नात्यातले एक पिशाच्य माझ्या मागे येऊन मला खूप माहिती देत असे. जेव्हा मी परिव्राजक व्रतामध्ये होतो तेव्हा या भूतानी, या पिशाच्यांनी, जे माझ्याच नातेवाईकांचं होतं, त्यांनी मला पुष्कळ माहिती पुरवण्याची व्यवस्था केली होती. पण त्यांनी पुरवलेली कोणतीही माहिती सत्य निघाली नाही. ते बहुतेक वेळेला ते असत्यच होतं, असं सुद्धा स्वामीजींनी सांगितलं. स्वामीजींच्या बरोबरचे संवाद चालू असतानाच त्यांनी एक आणखीन प्रश्न केला की स्वामीजी, श्राद्धाबद्दल आपलं काय मत आहे? आणि तुमच्यासारखा मीही उत्सुक होतो की स्वामीजींनी श्राद्धाबद्दल काय उत्तर दिलं असेल. दुर्दैवानं हा प्रश्न विचारल्यानंतर भोजनाची वेळ झाली म्हणून स्वामीजी आपण नंतर पाहू असं म्हणून उठले आणि हा प्रश्न अनुत्तरित राहिला. अन्यथा आपल्याला स्वामीजींचे श्राद्धाबद्दलचे विचार ऐकायला मिळाले असते. या काळामध्ये स्वामीजींच्या अंतःकरणामध्ये कविता स्फुरत होत्या. अचांडाला प्रतिहाराय नावाची कविता स्वामीजींनी याच कालामध्ये केली. ओम ह्रीम ऋतम नावाची कविता सुद्धा स्वामीजींनी याच काळामध्ये केलेली आहे. रोज लोकांचं येणं जाणं लोंढा चालूच होता. स्वामीजींनी केलेल्या सर्वसामान्य लोकांना जो उपदेश केला, गृहस्थ आश्रमामध्ये असणाऱ्या लोकांना जो उपदेश केलेला आहे, त्यापैकी एक महत्वाचा स्वामीजींचा उपदेश जो त्यांनी पुन्हा पुन्हा केलेला आहे, जो आपण लक्षात ठेवला पाहिजे, तो म्हणजे नायम आत्मा बलहीनेन लभ्यः. दुबळ्या आजारी शरीरामधून साधना होऊ शकत नाही. स्वामीजींचा शरीर सौष्ठ्यावर, आरोग्यावर भयंकर भर होता. लक्षात ठेवण्यासारखं आहे, स्वामीजींनी पुन्हा पुन्हा आपलं आरोग्य अतिशय चोख आणि उत्तम ठेवायला सांगितलेलं आहे. किंबहुना पुष्कळ वेळेला स्वामीजींनी ज्याचं आरोग्य चांगलं नाही त्याच्याकडून साधना होऊच शकणार नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे. याच काळामध्ये स्वामीजी येणाऱ्या जाणाऱ्यांना उपदेश करताना वेद, उपनिषद, गीता, भागवत आणि वेदांत सूत्र यांचा अभ्यास करण्याचा सल्ला देत असत. थोडक्यात शास्त्र कृपा होणं जरुरीचं आहे. पोकळ साधना, वरची अध्यात्म साधना करणारे पुष्कळ आहेत. ज्याला खरोखरच साधना करायची आहे त्यांनी शास्त्राची बैठक सांगोपांग अभ्यास करून संकल्पनेसहित सत्संग किंवा गुरुवर्यांच्या माध्यमातून विचारांची बैठक ही बसवलीच पाहिजे, ज्याच्यासाठी असंख्य ग्रंथ उपलब्ध आहेत, मार्गदर्शन उपलब्ध आहे. पण केवळ आणि केवळ आरती करण्या इतपत ज्यांची साधना थांबलेली आहे त्यांच्याकडून कोणत्याही प्रगतीची अपेक्षा करता येणार नाही साधनेच्या क्षेत्रामध्ये.
स्वामीजींनी उपदेश करताना त्यावेळेला एक असं सांगितलं की चैतन्य हे प्रकटच आहे, चैतन्य नाही अशी वस्तूच नाही, चैतन्य नाही अशी जागाच नाही, चैतन्याच्याच अधिपत्याखाली सर्व काही चालू आहे. मयी अध्यक्षेन सूयते चराचराम असं कृष्ण भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात. यंत्रारूढानी मायेया, या मायेच्या यंत्ररूपाला मी चालवतो आणि मग हे विश्व चालतं असं आपल्याला भगवान सांगतात. पण या चैतन्याचं प्रकटीकरण करण्यासाठी जेव्हा या विश्वामध्ये चैतन्याचं प्रकटीकरण करायचं असतं, विश्व नसताना चैतन्याचं प्रकटीकरण करण्याची गरज भासत नाही. पण चैतन्याच्या प्रकटीकरणाची गरज या विश्वामध्ये जेव्हा भासते तेव्हा त्या चैतन्याच्या प्रकटीकरणासाठी लागणारं जे माध्यम आहे ते माध्यम म्हणजे अंतःकरण आहे असं स्वामीजी म्हणतात. याचाच अर्थ चैतन्याचा आभास हा केवळ आणि केवळ तरल रूपी असणारा या अंतःकरण नावाच्या पदार्थामध्ये होऊ शकतो. अंतःकरण सोडून असणारे बाकीचे जे जे उपाधिकृत पदार्थ आहेत ते तितके जड आहेत, इतके तरल नाही आहेत, म्हणून त्यांच्यातून चैतन्याचा आविष्कार दिसू शकत नाही. म्हणून चैतन्याचा आविष्कार ज्या ठिकाणी होतो ते ठिकाण म्हणजे अंतःकरण. उपाधिकृत जीव म्हणजे उपाधी असणारा हा जीव जर चैतन्याच्या अगदी जवळ कुठे येत असेल तर तो येतो बुद्धीच्या ठिकाणी. असंख्य किरण बाहेर पडतायत पण सगळी भिंतीवर पडतायत, त्याचा काही उपयोग नाही. पण जेव्हा तो एखाद्या प्रिझम किंवा काचेवर पडेल तेव्हा तो परावर्तित होईल. म्हणून सगळीकडे पडणाऱ्या किरणांपेक्षा काचेवर पडणारा किरण महत्वाचा, कारण परावर्तन होणार आहे. त्याप्रमाणे चैतन्य सगळीकडे जरी असलं तरी चैतन्याची आविष्कृतता करण्याची ताकद ज्याच्याकडे आहे असं हत्यार म्हणजे अंतःकरण आहे. आणि त्याच्यामधून चैतन्याचा आविष्कार पाहण्यासाठी ते जितकं स्वच्छ साफ असेल म्हणजेच बुद्धीची भेदकता, पारदर्शकता, सूक्ष्मता जितकी मोठी तितकं चैतन्याचं प्रकटीकरण मोठं. आणि ही काच, हा प्रिझम किंवा हे अंतःकरण स्वच्छ साफ करणे म्हणजेच चित्तशुद्धी करणे. या काचेवर जेव्हा विवेकाचं पाणी छिडकलं जातं, वैराग्याच्या कपड्याने जेव्हा ही काच साफ केली जाते तेव्हा ती चित्तशुद्धीला कारणीभूत होते. स्वामीजींनी केलेल्या उपदेशाचं हे सार आहे. पण इतकं सगळं करून सुद्धा ज्या बुद्धीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पाहायला मिळतं त्या बुद्धींनी चैतन्याच्या प्रतिबिंबाचा भास समजू शकतो, पण बिंब समजण्याची ताकद चित्ताला किंवा अंतःकरणाला नसल्यामुळे अंतःकरणाने कधीही आत्मा किंवा ब्रह्म समजणार नाही असं स्वामीजी सांगतात. आरशात सूर्याचं परावर्तित प्रतिबिंब पाहायला मिळू शकेल जर आरसा स्वच्छ असेल तर, आणि तो हालत नसेल तर, विक्षेप नसेल तर. असं विक्षेप रहित चित्तशुद्ध अंतःकरण जे आहे त्याच्यामध्ये मूळ सूर्याचा, मूळ चैतन्याचा आभास रूप पाहायला मिळू शकेल. पण म्हणून आरशामध्ये संपूर्ण सूर्य सामावू शकेल किंवा सूर्याचं दर्शन होईल हे जितकं दुरापास्त आहे तितकंच अंतःकरणाच्या माध्यमातून पूर्ण ब्रह्माला गवसणी घालणं अशक्यप्राय आहे. केनोपनिषदाच्या सुरुवातीच्या जवळजवळ 16 ओळी हे अस्तित्व ब्रह्माचं दाखवण्यासाठी वर्णलेले आहेत.
याच काळामध्ये छोटे मोठे उत्सवही चालू होते. रामकृष्णांच्या वाढदिवसाच्या उत्सवामध्ये स्वामीजींनी बऱ्याच जणांना आशीर्वाद दिले. हे बघून एका शिष्याला शंका अशी आली की स्वामीजी, तुम्ही त्यांची योग्यता अयोग्यता न पाहताच कसे आशीर्वाद देता? स्वामीजी म्हणाले, जेव्हा ते माझ्या समोर येतात तेव्हा ते मला स्वच्छ काचेतून दिसावं प्रतिबिंब, त्याप्रमाणे त्यांचं मला पूर्वायुष्य पूर्ण दिसतं रे. तो कुठे आहे, काय आहे, त्याच्यात गुणाचं कोणतं अधिक्य आहे, त्याचा कितवा जन्म चालू आहे, पुढे काय होणार आहे, सगळं क्षणात मला समजतं. त्यानुसार मी त्यांना आशीर्वाद देतो. असा आशीर्वाद वाया जाऊ देत नाही. याच काळामध्ये धीरा माता म्हणजे मिसेस ओली बुल, भगिनी नवेदिता तिथेच होत्या. हेनरिएटा मुलरबाई तिथेच होत्या. जोसेफाईन मॅक्लिओड बाई तिथे होत्या कलकत्त्यामध्ये. या चौघी बायकांनी विनंती केली की शारदा मातेची भेट घ्यावी, म्हणून या चौघीच्या चौघी शारदा मातेंना भेटायला गेल्या. आता या चारही इंग्रजी बोलणाऱ्या माताजींना इंग्रजीचा गंध नव्हता, पण हृदयाची भाषा हृदयाला कळते. त्याप्रमाणे काही क्षणातच त्यांच्या लक्षात आलं की ही जगत जननी आहे, आमची तर आई आहेच, जगाची आई आहे. या सगळ्या स्त्रियांनी माताजींना एक विनंती केली. म्हणाले, माताजी, तुमची हरकत नसेल तर एक फोटो काढता येईल का? माताजींना फोटो म्हणजे काय थोडं समजावून सांगितलं आणि मग माताजींनी मंजुरी दिली. हो, काढा फोटो, हरकत नाही. फोटोग्राफर बोलवला गेला. 1898 ची गोष्ट आहे. आणि दोन बायका या बाजूला बसल्या, दोघी जणी या बाजूला बसल्या, शिष्यामध्ये शारदा माता बसल्या आणि फोटो काढायला त्यांनी, अर्थात त्या काळी फोटो काढणं म्हणजे फ्लॅश बाजूला असायचा, अमुक असायचं, थोडी तयारी चालू असायची. त्याप्रमाणे फोटो काढताना स्तब्ध बसावं लागतं, हालायचं नाही. आणि थोडासा वेळ त्या काळी जास्त लागत असे फोटो काढण्यासाठी. त्याप्रमाणे त्या फोटोग्राफरनी पहिला फोटो काढला आणि फोटो काढल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की या मध्ये बसलेल्या ज्या माताजी आहेत, शारदा माताजी, या समाधीत गेलेल्या आहेत. केवळ काही काळासाठी शांत राहिल्यामुळे, हालचाल न केल्यामुळे सहज समाधी अवस्थेमध्ये शारदा माता गेलेल्या होत्या. तेव्हा त्या बाकीच्या शिष्यांना सांगितलं की अहो, यांचा फोटो यायचा असेल तर डोळे उघडे पाहिजेत ना. म्हणून मग माताजींना विनंती केली की माताजी, थोडे डोळे उघडे ठेवा. आणि मग दुसरा आणि तिसरा फोटो काढण्यात आला. हाच फोटो आपल्याला आता सगळ्या रामकृष्ण मिशन मध्ये जो माताजींचा फोटो पाहायला मिळतो, हाच तो फोटो. असं हे छायाचित्रीकरण माताजींचं झालं. आणि डिसेंबर 9, 1898 उजाडला. बेलूर मठाची स्थापना होऊन तिथे आता बांधकाम सुद्धा झालं होतं. आता रामकृष्ण परमहंसांच्या अस्थी वगैरे सगळं घेऊन तिथे कायमस्वरूपी प्रस्थापित करण्याचा प्रसंग आलेला होता. स्वामीजींनी स्वतः गंगा स्नान करून भगवी वस्त्र नवीन घालून रामकृष्णांचा अस्थि कलश डोक्यावर ठेवून स्वामीजी धीरगंभीरपणे निलांबर मुखर्जी उद्यानातून बेलूर मठाकडे चालायला लागले. बरोबर सगळे गुरु शिष्य, गुरुबंधू होते, शिष्य होते. आपल्या गुरुबंधूला म्हणाले, ठाकूरांनी मला सांगितलं होतं तू मला जिकडे डोक्यावर घेऊन जाशील तिकडे मी येईन, आणि आज खरोखरच अशी परिस्थिती आहे. ठाकूर माझ्या डोक्यावर आहेत आणि आपण त्यांना त्यांच्या ठिकाणी घेऊन चाललो आहोत. यापेक्षा चांगला प्रसंग काय असू शकतो? हातामध्ये रक्षापात्र, उजव्या खांद्यावर भगव्या रंगाचं वस्त्र, शंखांचा नाद, घंटांचा नाद,
असं करत करत हे अंतर पार करून बेलूर मठापर्यंत स्वामीजी पोहोचले. आणि मग रामकृष्णांची प्रतिष्ठापना बेलूर मठामध्ये स्वतः स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. ती करत असताना कोणत्याही शिष्याला किंवा गुरुबंधूंना गाभाऱ्यामध्ये प्रवेश नव्हता. केवळ आणि केवळ स्वामीजी प्रतिष्ठापना करत होते. त्यांचे शिष्य आणि गुरुबंधू हे सुद्धा ब्रह्मविद होते, काही जीवनमुक्त होते, पण ते सगळे सुद्धा आधाशासारखे बाहेरून पाहत होते की काय करतायत स्वामीजी. एका वेगळ्या भावावेशामध्ये स्वामी विवेकानंदांनी रामकृष्णांची प्राणप्रतिष्ठापना केली आणि पूजा सुद्धा केली. विरज होम केला, नव्या शिष्यांना वस्त्र दान केली आणि सगळ्या शिष्यांसाठी स्वामीजींनी खीर बनवली, पयास अन्न बनवलं आणि आपल्या हातांनी आपल्या गुरुबंधूंनी शिष्यांना खायला घातलं. त्यांचं खाल्लं चालू होत असताना स्वामीजींनी सांगितलं की हे बेलूर मठ नावाचं जे क्षेत्र आता तयार होतंय, हेच क्षेत्र पुढे 3 गोष्टींसाठी प्रसिद्ध व्हावे अशी माझी इच्छा आहे. इथे अन्नदान व्हावं, इथे विद्यादान व्हावं आणि इथे संन्यासासाठी जागा असावी. शिष्यांनी विचारलं, महाराज आपल्याला स्वतःला खायला फारसं काही नाही, अन्नदानाचं तुम्ही कसं काढता? स्वामीजी तडकन उद्गारले, अरे साधनांची कमी आहे म्हणून तुम्ही तुमच्या विचारांना खाली आणू नका. भगवंत तुमच्या इच्छेला मान्यता देण्यासाठी परिस्थिती बदलेल, फक्त तुमचा निश्चय दृढ असू दे. तुका म्हणे हेची फळ निश्चयाचे बळ. स्वामीजी म्हणाले, या लोकसंख्येमध्ये ब्रह्मसूत्र वाचावं इतक्या पातळीपर्यंत पोहोचलेले फार कमी आहेत रे. त्यांचा प्रश्न 2 वेळच्या जेवणाचा आहे, त्यांचा प्रश्न त्यांना होणाऱ्या आजारांचा आहे, त्यांचा प्रश्न त्यांची ददात जी आहे ती केवळ शरीर सुद्धा व्यवस्थित सुदृढ ठेवता येत नाही, इतक्या खालच्या पातळीवर तमोगुणामुळे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्याकडे कोण बघणार? म्हणून या असंख्य लोकांना कमीत कमी या ठिकाणाहून अन्नाचं दान मिळावं. ज्याला अन्नाची ददात नाही पण विद्येची ददात आहे, जो अन्नासाठी भुकेलेला नाही पण विद्येसाठी भुकेलेला आहे, त्यांनी कुठं जावं? कोणती विद्या संपादन करावी? सरस्वतीचा वरदहस्त असला तरी सुद्धा कोणत्या विद्येने माझं कल्याण होईल याची जाणीव नसणारे असंख्य आहेत. पण ज्यांना याची जाणीव होते, भले वयाच्या उतार वयामध्ये होत असेल, पण असं मार्गदर्शन मिळावं असं वाटेल तर त्यांनी कुठं जावं? तर रामकृष्ण मठामध्ये यावं. म्हणून विद्यादान. आणि ज्यांनी समस्त कामिनी कंचनाचा त्याग केलेला आहे असा संन्यासी साधू सुद्धा इथं येऊन राहावा, कारण त्याच्या वास्तव्याने, त्याच्या आचाराने, त्याच्या विचाराने ही जमीन सगळी पुनीत होऊन जावी. अशा 3 उद्देशांनी हा रामकृष्ण मठ चालावा अशी माझी इच्छा आहे. इथे ब्रह्मचारी यावेत, गुरुकुल पद्धतीने त्यांना 5 वर्ष शिकवलं जावं, 5 वर्षानंतर त्यांनी खुशाल गृहस्थाश्रमासाठी घरी जावं किंवा इथेच पुढे शास्त्राभ्यास करून संन्यासाची दीक्षा घ्यावी. स्वामीजींच्या एक एक शब्दाची सत्यता या गेल्या 100 वर्षामध्ये आपल्याला रामकृष्ण मिशनच्या कार्यावरून लक्षात येते. हे सगळं चालू असताना एका शिष्याने प्रश्न विचारला, स्वामीजी हे सगळं जर आपण अन्नदान अमुक तमुक करत बसलो तर मग आमची स्वतःची साधना मागे पडेल ना, कारण शेवटी मला समाधीचा अनुभव घ्यायचा आहे आणि जीवनमुक्त व्हायचंय. स्वामीजी तडकन उद्गारले, किती स्वार्थ आहे रे तुझ्या विचारांमध्ये. अरे आपल्या मुक्तीचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्यांना मी कसा उपयोगी पडतो हे जास्त. तुझ्या मुक्तीशी कोणाचा काय संबंध आहे?
आणि मग पहिल्यांदा स्वामीजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये शंकराचार्यांच्यावर सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत. तेवढे अधिकाराचे केवळ स्वामी विवेकानंद होते, बाकीच्यांनी धडस सुद्धा करू नये. स्वामी विवेकानंदांनी सांगितले की जंगलामध्ये जाऊन ज्ञानयोग प्रस्थापित करणाऱ्या शंकराचार्यांना माझा विरोध नाही, पण मला इथे कर्मभूमीमध्ये हा ज्ञानयज्ञ करायचा आहे. सर्वसामान्य संसारिक आणि गृहस्थाच्या घरामध्ये त्याला करता येईल अशी वेदांताची साधना मला करायची, आणि त्याचं स्वरूप हे ते कर्माच्या माध्यमातूनच असेल. म्हणून त्यांनी सांगितलं की संपूर्ण विश्व मुक्त झाल्याशिवाय स्वतःच्या मुक्तीची इच्छा सुद्धा करू नकोस. इतका निस्वार्थ असला पाहिजे. चैतन्याची वैश्विक अनुभूती म्हणजेच चैतन्याचं प्रत्येकामध्ये असणारं अस्तित्व. जेव्हा प्रत्येक अस्तित्वामध्ये बाध्यता दिसते, बद्ध झालेला जीव दिसतो, तेव्हा त्या बद्धतेमधून त्या जीवाची मुक्तता करणे हे जर तुझं प्राथमिक कर्तव्य न होता स्वतःच्या मुक्तीची जर तू आशा करत असशील तर तुझ्यासारखा कृपण तूच आहेत. किती उच्च विचार स्वामीजींचे होते आपल्या लक्षात येईल. आणि मग स्वामीजी म्हणाले, अशा लाख जन्म मला घ्यावे लागले तरी लागू देत, मला मुक्तीची इच्छा नाही, पण या लाखो जन्मामध्ये मी कुणाच्या तरी मुक्तीसाठी उपयोगी पडावं इतकीच माझी इच्छा आहे. आणि नाहीतरी हे विश्व काय आहे? स्वामीजी म्हणाले, हा सगळा अविद्येचा खेळ आहे. अरे तुला वाटतंय तू काहीतरी करतोयस, तुला वाटतंय तू मुक्त होतोयस, यातलं मुक्तही नाही होत आहेस, तू दुसऱ्याला मदतही करत आहेस, कारण सगळाच अविद्येचा खेळ आहे. अविद्येच्या खेळात सगळंच खोटं आहे. खोटं जे आहे त्याच्यामध्ये काय कार्यकारण भाव घेऊन बसलायस? सुदैवानं चर्चा अविद्येकडे वळली, अज्ञानाकडे वळली. हजारो वेळा ऐकलेला आपण अध्यात्मातला शब्द आहे अज्ञान अविद्या, अज्ञान अविद्या. पण नेमकं अज्ञान अविद्या म्हणजे काय? अगदी पातंजली सूत्रामध्ये गेल्यानंतर सुद्धा अज्ञान किंवा अविद्येची जी जी व्याख्या केलेली आहे, अनित्य अशुची दुःख अनात्मसु नित्य शुची सुख आत्मख्याती ही अविद्या, अशी व्याख्या. पण स्वामीजींनी किती सुंदर शब्दामध्ये तो समजावून सांगितलेला आहे. स्वामीजी म्हणतात, अज्ञान म्हणजे रज्जूवर भासलेला सर्प. अंधारामध्ये दोरी पडलेली आहे, ती साप आहे असं वाटणं. दोरी आहे या ज्ञानापेक्षा साप आहे हेच ज्ञान खरं असं वाटणं, यालाच अविद्या असं म्हणतात. त्याप्रमाणे या जगामध्ये जे जे काही चाललंय ते सगळं सत्य वाटतं. हा सत्संग सत्य वाटतो आपल्याला. आपलं मन धजवणारच नाही की हा सत्संग चाललेला नाही म्हणण्यासाठी, कारण मी ऐकतोय कोणीतरी बोलतंय, समोर मोबाईल आहे, मी जॉईन झालेलो आहे, ज्ञानाची चर्चा चालवली आहे, हे सगळंच खोटं कसं असू शकेल असं आपल्याला वाटतं. कारण एकदा रज्जूवर, एकदा दोरीवर सर्प आहे असं निश्चित केल्यानंतर सर्पाचे वेगळे वेगळे रूप, प्रकार, तो फुटकार टाकतोय की नाही, तो किती लांब आहे, त्याची जाडी किती आहे, त्याला विष किती असेल, ह्या सगळ्या चर्चा चालू होतात. तशाच या चर्चा आहेत. स्वामीजी म्हणाले, ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होते तेव्हा रज्जू ज्ञानानंतर सर्प उरतो का? ही दोरी आहे असं ज्ञान झाल्याबरोबर साप कुठे गेला? गेला. कुठे गेला? तो नव्हताच. तो मला भासला होता. मला रज्जूवर सर्पाचा अध्यास झाला होता, भ्रम झाला होता, तो गेला. भ्रम गेला, साप गेलाच नाही, कारण साप आलाच नव्हता. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर विश्व कुठे जात? कुठे जात नाही, ते नव्हतंच. पण ते नव्हतंच म्हणावं तर मग ते दिसत होतं, त्याच्यात मी वागत होतो. जोपर्यंत सर्पाचा भ्रम होता
तोपर्यंत सर्पाचे सगळे गुण मला लागत होते. मी घाबरत होतो, मला दरदरून घाम फुटत होता. दोरी आहे हे कळाल्याबरोबर सर्पाची भीती तर गेलीच, सर्पच गेला. आणि गेला म्हणावा तर तो नव्हताच. जो नसतो तो असू कसा शकेल? ब्रह्मज्ञानानंतर जर विश्व नाही असे खात्री होते, तर याचा अर्थ विश्व पहिल्यांदा सुद्धा नव्हतंच. पहिल्यांदा नव्हतं, नंतर नाही, मध्ये दिसतं. अज्ञान किंवा अविद्या या विषयावर ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभव नावाचा अप्रतिम ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये अज्ञान खंडन, अविद्या खंडन हा विषय माऊलींनी इतक्या प्रचंडपणे हाताळलेला आहे. त्याचीच चुणूक आपल्याला स्वामीजींच्या या उपदेशामध्ये दिसते. स्वामीजी म्हणाले, जी उरतच नाही तिला अस्तित्व असू शकत नाही. सर्प ज्ञान असूपर्यंत सर्प असतो. रज्जुज्ञान झाल्यावर सर्प नसतो. पण सर्पाचे असणेही खरे नाही, त्यामुळे त्याचे नसणेही खोटेच. आणि मग एक वाक्य स्वामीजींनी सांगितलं की सर्प असतो नसतो, असतो नसतो असं काहीच म्हणता येत नाही. तसं अविद्या किंवा अज्ञान किंवा माया असते नसते, असते नसते यापैकी काहीच नसते. शिष्याने प्रश्न केला, पण महाराज ही अविद्या आली कुठून? स्वामीजी म्हणाले, कुठूनही नाही आली, कारण जिला अस्तित्व नाही ती कुठून येईल? अवघड विषय स्वामीजींनी आपल्या परीने सोपा करून सांगितला. आपल्यासारख्या साधकांना अशी चर्चा, असा स्वामीजींचा उपदेश हा साधना पुढे नेण्यासाठी, ग्रंथ अभ्यास पुढे करण्यासाठी उपयोगी पडतो. या उपदेशावर भिस्त ठेवून पुढच्या ग्रंथांच्या अभ्यासाने वाचन आपण केलं पाहिजे. याच संभाषणाच्या ओघामध्ये स्वामीजींना पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला. स्वामीजी, आपण तब्येत किंवा आरोग्याला एवढं का महत्व देता? सगळ्यांनी ऐकण्यासारखं आहे. मी मागे सुद्धा सांगितलं, स्वामीजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये आरोग्यावर भर दिलेला आहे. मग एवढा ब्रह्मज्ञानी माणूस देह नाशिवंत असताना आरोग्याला का महत्व देतो? स्वामीजी म्हणाले, प्राणी आणि मनुष्यामध्ये फरक काय आहे? फक्त बुद्धीचा फरक आहे. जो फक्त आहार निद्रा भय मैथुन करतो तो प्राणी. आहार निद्रा भय मैथुनमच समान एवं पशुभिही नराणाम, सुभाषित आहे. पण स्वामीजी म्हणाले की विचार ही एकच गोष्ट आहे जी प्राणी आणि मानवामध्ये फक्त फरक आहे. याचाच अर्थ जो मानव म्हणून जन्माला आला, मनुष्य म्हणून जन्माला आला, त्यांनी विचार केला पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्या विचारांचा स्रोत किंवा त्या विचारांचा उगम हा बुद्धीमध्ये होतो, अंतःकरणामध्ये होतो. म्हणजेच विचार हे ज्ञानाचं साधन आहे. बुद्धीचं कार्य हे मनाच्या नियंत्रणावर आहे. बुद्धी विचार प्रसवते, विचार ज्ञानासाठी उपयोगी आहेत. बुद्धी विचार व्यवस्थित प्रस्तुत करेल अशी जर अपेक्षा असेल तर मग मनावर नियंत्रण असलं पाहिजे. आणि इथे स्वामीजींनी महत्वाचा उपदेश केला, मनाचे नियंत्रण केवळ आणि केवळ सुदृढ शरीर करू शकते, अन्यथा नाही. आणि मग स्वामीजींनी एक इंग्रजी शब्द वापरलाय, फर्स्ट बिल्ड युअर फिजिक. आपण खूप मोठ्या ग्रंथांच्या गप्पा मारतो, खूप साधना सत्संगाच्या गोष्टी करतो,
पण सहसा साधना सत्संग मध्ये आलेल्या सगळ्यांनी आपल्या शरीराकडे जर पाहिलं तर लक्षात येईल, अनावश्यक खाणं, मेदाचा प्रभाव, अतिशय असात्विक भक्षण करण्याची प्रवृत्ती, अतिशय तामसिक असेल तर नको ते द्रव्य पदार्थ सेवन करण्याची इच्छा. जो स्वतःच्या मधुमेहाच्या पथ्याची काळजी घेऊ शकत नाही त्यांनी ब्रह्मज्ञानाचा विचार करणं हा अतिशय मोठा मूर्खपणा आहे. मनाचं नियंत्रण उपासनेसाठी जे चाल लागतं ते फार उच्च दर्जाचं आहे. व्यवहारामध्ये ज्याला मनाचं नियंत्रण करता येत नाही, समोर पेढे पडलेले आहेत म्हणून एकाच्या ऐवजी 5 खाताना मनावर नियंत्रण राहत नाही. एखाद्या दुकानामध्ये दिसणारी एखादी साडी चांगली वाटली म्हणून गरज आहे की नाही याचा विचार न करता ती हवी असं वाटून त्याची खरेदी करणे, इथं मनाचं नियंत्रण राहत नाही. चांगलं किंवा चवीला लागलं म्हणून आणखीन दुप्पट खाण्याची जी इच्छा होते, भगवंताच्या नावावर केलेल्या उपासामध्ये विनाकारण दुप्पट खाण्याची जी प्रवृत्ती आहे, अशा लोकांनी साधना म्हणजे केलेला केवळ मनाचा एक खेळ आहे. कारण शरीराच्या आरोग्यासाठी मनाचं नियंत्रण आणि शरीर आरोग्य याची एकमेकाशी सांगड आहे. रोजच्या व्यायामामध्ये लागणारी नियमबद्धता, मनाचा निश्चय, हाच निश्चय तिथे लागतो. साध्या गोष्टीसाठी ज्याचा निश्चय नाही तो उच्च गोष्टीसाठी काय निश्चय करू शकणार. म्हणून स्वामीजींनी वन्स माइंड इज कंट्रोल्ड देन वन डीड नॉट बॉदर अबाउट द बॉडी. ज्याचं मन नियंत्रित झालेलं आहे, यतात्मा असं त्याचा उल्लेख आहे भगवद्गीतेमध्ये. स्वामी विवेकानंद आपण यतिराज म्हणतो. जो मनाच्या निग्रहामध्ये पोचलेला आहे, उपनिषदामध्ये त्याला धीर असा शब्द वापरलाय. धीरम राती गृह्णाती इति धीरहा. ज्यांनी आपल्या मनावर पूर्ण नियंत्रण मिळवलेला आहे असा तो वशीकर वैराग्यवाला, त्यांनी जर त्याच्या शरीराकडे लक्ष नाही दिलं तर चालू शकतं, जसं रामकृष्णांनी नाही दिलं, स्वामीजींनी नाही दिलं. कारण ब्रह्मज्ञानानंतर शरीराची घृणा येते. पातंजली योगसूत्रामध्ये उल्लेख आहे की योग्याला आपल्या शरीराची घृणा येते, कारण हे का राहिले माझ्या बरोबर. पण ती एका विशिष्ट पातळीनंतरची अवस्था आहे. तोपर्यंत साधना करताना शरीरम आद्यम खलु धर्म साधनम हे लक्षात ठेवलं पाहिजे असं स्वामीजींनी सांगितलं. याच काळामध्ये स्वामीजींना एक पत्र आलं. स्वामीजींनी शिष्याला उघडायला सांगितलं. शिष्य आश्चर्यचकित झाला. पत्र जमशेदजी टाटांचं होतं. रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स फॉर इंडिया नावाची मी एक संस्था स्वामीजी काढायचा मी घाट घातलेला आहे. माझ्या स्वतःच्या 14 इमारती मुंबईमधल्या आणि 4 ठिकाणच्या मोठ्या जमिनी सगळ्या विकून मी सगळेच्या सगळे पैसे या इन्स्टिट्यूट मध्ये टाकणार आहे. पण आपल्याला आठवत असेल, टोरंटोहून व्हँकुव्हरहून जेव्हा शिकागोला रेल्वेने जात होतो त्यावेळेला आपण दोघे एकत्र होतो. जपान पासून जेव्हा आपण व्हँकुव्हरला गेलो त्या बोटीवर पण आपण एकत्र होतो. त्यावेळेला आपली चर्चा झाली होती आणि तुमच्याशी झालेल्या चर्चेतून जे स्फुरण मिळालं म्हणून मी ही संस्था काढतोय. माझी विनंती आहे की तुम्ही या संस्थेशी जोडावं आणि तुम्ही या संस्थेचे अध्यक्ष म्हणून, संस्थापक म्हणून, अध्वर्यू म्हणून काम करावं. अर्थात स्वामीजींनी त्याला नकार दिला. ही इन्स्टिट्यूट आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणून बंगलोर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. भारताचे पहिले भौतिक शास्त्रातले नोबेल प्राइज विनर सी.व्ही. रामन हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्येच शिकले. पुढे डॉक्टर मेघनाथ साहा, डॉक्टर विक्रम साराभाई हे सगळे या इन्स्टिट्यूट मधून आलेली लोक आहेत. या काळामध्ये स्वामीजींची तब्येत खूप खराब झाली होती
आणि झोप जवळजवळ स्वामीजींना या काळात नव्हतीच. इतकं सगळं या भारताबद्दल, हिंदूंबद्दल, जगाबद्दल काळजी करणारा इतका हा मुक्त आत्मा, आतल्या बाजूला मात्र काळजीमध्ये होते स्वामीजी. आणि काय काळजी असावी? या कृपण भारतीय लोकांमध्ये सिद्ध पुरुषाला काळजी करण्याचं कारण यायचं कारण नव्हतं. स्वामीजींच्या एकाही कार्याला कुठल्या भारतीय माणसांनी मदत केलेली नाही. या गोऱ्या लोकांनी मदत केल्यामुळेच ते बेलूर मठ उभा राहिला. पण स्वामीजींना नेहमी एका गोष्टीची खंत होती, ती म्हणजे माझ्या संन्यास घेण्यामुळे माझ्या आईला प्रचंड त्रास सहन करावा लागला. माझ्या तिन्ही भावांना पोरकं करून मी निघून गेलो. मोठा भाऊ या नात्याने मी माझं कर्तव्य केलं नाही, याचं शल्य स्वामीजींच्या मनामध्ये होतं. आणि मी गेलो तर माझ्या आईचं काय होईल? कारण एक भाऊ तोपर्यंत स्वामीजींचा निघून घरातून गेलेला होता. तेव्हा धाकट्या भावाचं कमीत कमी लग्न करावं, म्हणजे आपला वंश चालू राहील. तोपर्यंत त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून माझी आहे. पुन्हा मी स्वतः असा आजारी आहे, त्यामुळे माझ्या खर्चाचं काय? कारण माझ्या खर्चाचा बोजा माझ्या मठावर पडू नये. आणि जेवढे पैसे मी गोळा केले ते धर्माच्या नावावर केले, त्यामुळे ते मी वैयक्तिक वापरू शकत नाही. स्वामीजींची मॉरल ऑथॉरिटी किती उंच होते पाहण्यासारखं आहे. माझ्या औषधांवर होणारा खर्च हा मठाच्या पैशातून होऊ नये. कारण मी व्याख्यानं दिली, प्रवचनं दिली, शिष्यांनी पैसे दिले, ते सगळे धर्माच्या प्रसारार्थ दिलेले आहेत, माझ्या स्वतःच्या खर्चासाठी नाही. म्हणून स्वामीजींनी मग आपला अतिशय प्रिय शिष्य अजित सिंग महाराज खेत्रीचे त्यांना एक पत्र पाठवलं आणि दोन्ही हात जोडून विनंती केली की प्रभू रामचंद्रांच्या कुळामधले तुम्ही अजित सिंग आहात. एक शिष्य म्हणून मी फक्त तुमच्याकडे माझं मन मोकळं करू शकतो. मला माझ्या आईसाठी एक घर बांधायचंय. मला एक 10,000 रुपये लागतील घरासाठी. माझ्या आईला तुम्ही 100 रुपये पाठवत आहात, ते जर तह हयात केले तर मी गेल्यानंतर सुद्धा आईची आबाळ होणार नाही. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे, आणि इथं स्वामीजींनी कंसात लिहिलंय, फार काळ मी जिवंत राहणार नाही, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला एक 100 रुपये आपल्याकडे मिळाले तर माझ्या खर्चांची आणि औषधांची व्यवस्था होऊ शकेल, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ज्ञानियांचा राजा माऊलीमध्ये आणि स्वामी विवेकानंदांमध्ये काही फरक नाहीये, पण त्यांना सुद्धा या व्यवहारामध्ये, विश्वामध्ये स्वतःसाठी भीक मागावी लागलेली आहे. असंख्य ठिकाणी आपण पैसे खर्च करतो, पण इतका ऋषितुल्य स्वामी विवेकानंद, जो या हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करणारा, शंकराचार्यांच्या नंतर इतका मोठा सत्पुरुष झालेलाच नाहीये. पण वैयक्तिक त्यांची परिस्थिती अशी होती की केवळ त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा त्यांना एकच जागा होती जिथे ते मागू शकले, अजित सिंग, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची मागणी मंजूर सुद्धा केली. खूप खराब परिस्थिती झाली म्हणून मग स्वामीजींनी हवामानामध्ये बदल व्हावा म्हणून बैद्यनाथ किंवा देवघर नावाचा जो जिल्हा आहे बंगालमध्ये, तिकडे थोडस वातावरण चांगलं, हवा चांगली म्हणून जायचं ठरवलं आणि स्वामीजी तिकडे गेले. स्वामीजी गेले होते आपली तब्येत ठीक व्हावी म्हणून, पण दुर्दैवानं स्वामीजींना तिथे दम्याचा एवढा त्रास झाला की एकदा तर स्वामीजींचा श्वास बंद पडला होता. बहुतेक सगळ्यांना वाटलं स्वामीजी गेले की काय, अशी परिस्थिती आली होती. चेहरा पांढरा फटक पडत असे, ऑक्सिजन कमी पडत असे. 21 आजार घेऊन हा सत्पुरुष जगाच्या कल्याणासाठी बाहेर पडलेला होता. एवढं असून सुद्धा स्वामीजी जेव्हा थोडे बरे झाले तेव्हा निरंजनानंदांच्या बरोबर थोडसा चालून यावं म्हणून बाहेर पडले होते पाय मोकळे करण्यासाठी. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अरे, रस्त्याच्या कडेला अतिशय तापानी फणफणत आणि डिसेंट्री लागलेला एक गरीब माणूस, ज्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही, पडलेला आहे.
स्वामीजी तत्काळ निरंजनानंदांना म्हणाले, अरे काय करावं निरंजन, आपल्याकडे काही पैसे नाही आहेत, मीच इथे कोणाकडे तरी गेस्ट म्हणून राहतोय, पाहुणा म्हणून राहतोय, पण ह्याच्या बिचाराचं काहीतरी केलं पाहिजे रे. स्वामीजी म्हणाले, जर माझ्या यजमानांना नाही आवडलं तर नाही आवडलं, पण त्याची सोय, त्याची सेवा झाली पाहिजे, म्हणून दोघांनी उचलून, कोण उचलत होतं, जे कालच दम्याच्या अटॅक मध्ये जवळजवळ जातायत की काय अशा परिस्थितीमध्ये असणारे स्वामीजी, या ग्रहस्थांना उचलून दोघांनी आधार देत 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 मुखर्जींच्या घरी, जिथं स्वामीजी राहत होते तिथं आणलं. अर्थात मुखर्जींना आनंदच झाला आणल्याबद्दल. स्वामीजींनी त्याला स्नान घातलं, भिकाऱ्याला, त्याची शुश्रूषा केली, त्याची तब्येत ठीक केली आणि मग त्याला निरोप दिला. ब्रह्मीभूत झालेल्या संतांची सुद्धा अशी कणव आहे. आपण तर अजून ब्रह्मीभूततेपासून मैलोगणिक दूर आहोत. संपूर्ण आयुष्यामध्ये सेवा केली आहे अशी एक व्यक्ती सुद्धा आपल्याला आठवत नाही, कारण हे शरीर कधी दुसऱ्यासाठी झिजलेलंच नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे वाक्य हजार वेळेला आपण म्हणतो, पण आपली विभूती नसून सुद्धा आपण कोणाच्या उपयोगी पडतच नाही. कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडायचं असा विचार करून मदतीसाठी संधी जेव्हा बाजूला उभा होते, ती केवळ पुण्याई असणाऱ्या लोकांनाच मिळते. दरिद्री नारायण जर कोण जवळ आला तर भगवंतानी तुमच्या परीक्षेसाठी त्याला जवळ आणून दिलं, आणि तुमची पुण्याई असल्यामुळे, त्यामुळे ज्याची आपण सेवा करतो त्याच्यावर उपकार करत नाही, तो आपल्यावर उपकार करतो, कारण तो आपल्यातल्या सत्वगुणाला उजाळा द्यावा म्हणून आपल्याला तो संधी देतो. दान आपण करत नाही, परमेश्वरांनी दिलेलं ज्याच्यासाठी होतं त्याच्याकडे पोचवल्यानंतर सत्वगुण वृद्धिंगत होतो. म्हणून दान ज्यांनी घेतलं तो दान करणाऱ्यावर कृपा करत असतो, अशी संकल्पना आहे. यज्ञ तप दान जे 18व्या अध्यायात सांगितलं, त्यातलं दानाच्या मागची संकल्पना ही आहे. मोठ्या कष्टाने खिशातले 5 रुपये सुद्धा सत्संगासाठी किंवा कोणत्या तरी संस्थेसाठी काढायचं म्हटलं तर 1000 वेळेला आपण विचार करतो. देवघर मधली ही परिस्थिती बघून स्वामीजी पुन्हा कलकत्त्याला आले. कलकत्त्याला आल्यानंतर स्वामीजींनी पुन्हा आपल्या शिष्यांच्या बरोबर शिष्यांना शिकवणं, मठाचे नियम बनवणं, त्यांच्यासाठी स्वतः वर्ग घेणं. स्वामीजींचं वैशिष्ट्य असं होतं की इतक्या सगळ्या लोकांमध्ये ते उच्च पदावर होते, पण म्हणून त्यांनी तू हे कर तू ते कर सांगतानाच स्वतः सुद्धा स्वामीजी शिकवायला उतरले. स्वामीजी सगळ्या शिष्यांना पातंजलींची अष्टाध्यायी व्याकरण शिकवत होते. आपण शेवटी पाहणार आहोत, स्वामीजी गेले तेव्हा सुद्धा जायच्या अगोदर 8 तास स्वामीजी अष्टाध्यायीच शिकवत होते. विद्यादान सतत स्वामीजींचं चालू होतं. जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होते. पुढे येणाऱ्या कैक पिढ्यांना स्तंभ प्रकाश म्हणून मिळावा, एक काहीतरी असं असावं की ज्याला धरून येणारी आजपासूनची 50वी 100वी पिढी जेव्हा या भवसागरामध्ये बुडेल, भौतिकवादाच्या चंगळवादामुळे सगळ्यांची जी वाताहात झालेली आहे, असंख्य मानसिक रोगामध्ये वाढ झालेली आहे, या सगळ्यांमध्ये फक्त एकच प्रकाशाचा किरण दिसणार आहे, तो म्हणजे स्वामी विवेकानंद. बुद्धांच्या काळी बुद्धांना तितकं महत्व आलं नाही, पण आज सुद्धा गौतम बुद्ध हे 2500 वर्षानंतर प्रेरणादायी ठरतात. तसेच स्वामी विवेकानंद आजपासून कैक वर्षांनी. म्हणून स्वामीजी म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी काय केलं हे कळण्यासाठी दुसरा स्वामी विवेकानंद यायला लागेल. पुढे स्वामीजींच्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडणार आहेत, त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 4 वर्षांवर आपण पोहोचलेलो आहे. या शेवटच्या 4 वर्षांमध्ये काय झालं याचा अभ्यास आपण पुढच्या वेळेला करणार आहोत. हरिओम.
ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, आपल्याकडे एक प्रश्न आला आहे मागच्या वर्गातून. आपल्या व्याख्यानामध्ये आपण उल्लेख केला होता की स्वामीजींनी सांगितलं होतं की श्रीकृष्ण आणि जीसस यांच्या अस्तित्वाबद्दल थोडीशी शंका त्यांनी व्यक्त केली असं आपण म्हणाला होता. तर ह्याच्यावरती आणि आपल्याला काही सांगता येईल का, असा आपल्याला प्रश्न आला आहे. जेव्हा आपण अस्तित्व म्हणतो तेव्हा ऐतिहासिक संदर्भाचा इथे प्रश्न येतो. हिस्टॉरिकली व्हेरीफाईड ॲक्युरेट प्रूफ ऑफ समबडीज एक्झिस्टन्स या अनुषंगाने जर विचार केला तर आत्ताच्या इतिहासाचं तसंच स्वामीजींचं असं मत होतं की जो कृष्ण भगवद्गीतेमध्ये दिसतो तो व्यक्ती या स्वरूपामध्ये अस्तित्वात होता की नाही याबद्दल शंका आहे. मुळात महाभारत हे 1000 श्लोकांचं जयसंहिता या नावाने रचलेलं काव्य होतं, ज्या काव्याचे कथानक उपकथानक वाढत 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 सहस्त्रलक्ष होऊन त्याचं महाभारत बनलं. किंबहुना जी जागा आता ऐतिहासिक दृष्ट्या आयडेंटिफाय झालेली आहे की जिथे कुरुक्षेत्राचं युद्ध झालं, ती जागा आपल्याला कार्बन डेटिंग प्रमाणे मिळालेली आहे. पण त्या जागेची व्याप्ती ही 4-5 फुटबॉल फील्ड पेक्षा मोठी नाहीये, तेव्हा 14 औक्षहिणी सैन्य बसावं इतकी ती जागा मोठी नाहीये. याचाच अर्थ कुठेतरी अर्थवाद वापरला गेलेला आहे. जसं जीसस ख्राइस्ट ही ऐतिहासिक व्यक्ती नाहीये आणि याला अनुषंगाने स्वामीजींचा विचार चालू असताना जेव्हा ते त्या क्रेट आयलंड पासून बोटीमधून जात होते तेव्हा रात्री त्यांना तशा प्रकारचं स्वप्न पडलं, ज्या स्वप्नाचा आपण संदर्भ अभ्यास केलेला आहे जेव्हा त्या प्रवासाचं आपण वर्णन ऐकत होतो. याचाच अर्थ ऐतिहासिक व्यक्ती अस्तित्वात असणारी या दृष्टीने जे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगितलेत ते अस्तित्वात नसावेत असं स्वामीजी स्वतः म्हणालेले आहेत. आता प्रश्न असा येतो, असं जर असेल तर मग हे श्रीकृष्णाबद्दल आपण सगळं जे काय म्हणतो ते काय आहे? इथे शरीरधारी इमॅक्युलेट बर्थ नावाचा एक संकल्पना आहे. जीसस ख्राइस्टचा जन्म कसा झाला? तो मदर मेरीच्या पोटी आलेला पुत्र नव्हता, म्हणून तिला व्हर्जिन मदर म्हणतात आणि त्या कन्सेप्शनला इमॅक्युलेट कन्सेप्शन म्हणतात. म्हणजेच सर्वसामान्यांच्या नियमानुसार जन्म न होता स्वामी समर्थ कुठून आले? अवतरले. अशा अवतारांमध्ये मानवी जन्म होईलच अशी खात्री नाही. आणि रामकृष्ण आदिकांची जी जन्म आहेत ते जन्मच मुळात अवतारा कार्यासाठी असल्यामुळं त्यांचं अस्तित्व हे सगुण ब्रह्माच्या रूपाने अस्तित्वात आलेलं अस्तित्व आहे. म्हणून त्यांच्या त्या कालीन ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्याशी कथानक उपकथानक कालानुसार जोडली जातात. या संदर्भाने स्वामीजी सांगताना सांगत होते की यांचं ऐतिहासिक अस्तित्व जरी आपल्याला डिस्प्युटेड किंवा सत्य नाही असं म्हणणारं जरी वाटलं असलं तरी, कारण तसं जर बघायला गेलं तर मग भगवान महादेवांच्या अस्तित्वाचं काय, भगवान श्री नारायणांच्या अस्तित्वाचं काय, सरस्वतीच्या अस्तित्वाचं काय,
गणेशाच्या अस्तित्वाचं काय? कारण या व्यक्ती म्हणून यांना कोणीच पाहिलेलं नाही, कारण त्या व्यक्ती नाही आहेत, त्या चैतन्याच्या अभिव्यक्ती आहेत. आणि चैतन्याच्या अभिव्यक्ती ज्याच्याकडे चैतन्याचा इतका अधिकार आहे त्यालाच त्या दृग्गोचर होतात. म्हणून समर्थांना श्रीरामाचं दर्शनच झालं. समर्थांनी जर वर्णन केलेलं असेल तर ते भगवान श्रीरामांचंच वर्णन होतं. तसं अंगिरस किंवा जे कोणी ऋषी होते ज्यांना गणेशाचं दर्शन झालं, त्यांनी त्या प्रकारामध्ये त्या देवतेचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ती देवता आपण तशाच प्रकारामध्ये, तशाच रूपामध्ये पूजतो. तेव्हा ऐतिहासिक अस्तित्व आणि सगुण ब्रह्माचं चैतन्य अधिकृत सगुण अस्तित्व, या दोन गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. त्या समजावून घेतल्या की मग भगवान श्रीकृष्ण होते की नव्हते ऐतिहासिक दृष्टीने बघायचंय की सगुण ब्रह्माचं अभिव्यक्ती म्हणून बघायचंय, याच्यावर ते अवलंबून राहील. हरिओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी अजून कोणाला प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून आता विचारावे. अजून प्रश्न नसल्याने डॉक्टर साहेब आज आपण इकडेच थांबणार आहोत. पुनश्च धन्यवाद. भेटूया पुढच्या रविवारी. श्रीराम. हरिओम. जय श्रीराम.